दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा परिसरात दिवसाढवळ्या सट्टा, मटका, जुगार अड्डा सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून विशेष म्हणजे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसून बिनधास्त अवैध व्यवसाय सुरू आहे। यामुळे हे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना हे थेट आव्हान आहे की काय असा प्रकार दिसतोय। या प्रकरणात स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या संगमताचा दाट संशय व्यक्त केला जातोय। विशेष म्हणजे वणी येथील एका कथित बोगस पत्रकाराच्या नावावरून मटका पिढीला अप्रत्यक्ष संरक्षण दिलं जात असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित बोगस पत्रकाराचे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या DCR या व्हॉट्सअप ग्रुपवर कार्यान्वित असून विशेष पोलीस गटाशी त्याचा संबंध असल्याचं समजत आहे। स्थानिक गुन्हे शाखेतील काही कर्मचारी त्यांच्या संपर्कात असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे। त्यामुळे या प्रकरणाला अधिकच गूढ स्वरूप प्राप्त झालं असून लखमापूर फाटा येथे उघडपणे सुरू असलेल्या या सट्टा मटका सोरट जुगार व्यावसायिकामुळे वणी पोलीस स्टेशन हद्दीत कायद्याची भीती उरली नसल्याचं चित्र सध्या दिसत असून सामान्य नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। यामुळे ज्या ठिकाणी रहदारी आहे त्या ठिकाणी जुगार सुरू असल्याने आता झारीतील शुक्राचार्य शोधण्याचं आव्हान पोलीस अधीक्षकांसमोर उभं राहिलं आहे। बीट हवालदार आणि प्रभारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। पोलीस या प्रकरणी दुर्लक्ष करत असल्याचं निदर्शनास येत आहे। यामुळे या प्रकरणाकडे परिसरातील संपूर्ण नागरिकांचं लक्ष लागलं असून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत। प्रशासनाने तात्काळ असे अवैध व्यवसाय बंद करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे।